सर्वांना माझा नमस्कार आणि देवी वैद्य ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजचा दिवस सगळ्यांना खूप खूप छान जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आज पण मी पूजा करणार अशी छान एकदम घर असं एकदम भरून भरून दिसत आहे की नाही पूजा केल्यावर। आणि आता मी पूजा ही मांडून घेते व्यवस्थित, तुमच्यासोबत काही शेअर करणार नाही कारण ऑलरेडी मी दोनदा पूजा तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे म्हणजे मांडणी। तर आता लगेच फटाफट बांधून घेते आणि स्वयंपाकाला लागते है की नाही। तर आता माझी पूजा ही मांडून छान झाली आहे, तुम्हाला दाखवते मी। तर इथं अशी मी छान पूजा मांडून घेतली आहे, बघू शकता एकदम छान घर कसं प्रसन्न वाटतं है की नाही। हे बघा इकडं असं दिवा मी उघडाच ठेवलाय, फॅन खूप स्लो आहे ना त्यासाठी नंतर हे झाकून घेते असं हे त्याच्यावरती असं। आणि किती लाल झाले बघू शकता, निघतच नाहीये ते। तर माझी पूजा हे मांडणं झाली आहे म्हणजे मांडून झाली आहे, जरा गावठी भाषा आहे माझी तर काय बोलू। आणि रांगोळी सुद्धा मी बाहेर काढली आहे बरं का। आणि असे फटाफट काम करून घेतले असं एकदम लवकर झटपट। आणि मुलांना पण सुट्टी आहे, मयुरी सुद्धा येईल 11 11:30 ट्युशन येईल, अजिंक्य पण त्याला उशीर होणार आहे 3 वाजणार आहे। तर त्याच्यासाठी मी नाही थांबणार कारण खूप उशीर होणार। मग मयुरी आली की तिला पोथी वाचायला घेते आणि माझी मी स्वयंपाक हे करून घेते फटाफट। आणि आज काय बनवणार तर मी पुरणपोळी बनवणार आहे आज नैवेद्यासाठी। आणि पुरणपोळी बनवताना की नाही मला आईची खूप आठवण येते माहितीये का। आठवण म्हणजे आता काय सांगू, तर आईची आठवण आली की मी थोडी इमोशनलच होते। काय बोलू न सुधरतच नाही मला। आणि माझी आईची खूप आठवण येत असे म्हणजे प्रत्येकाच्या आईची आठवणी खूप चांगली, प्रत्येकाची आई चांगलीच असते असं बोलत नाही की माझीच आई खूप छान आहे म्हणून। खूप आठवणी आहेत आणि खास करून मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिलं काय असं पनीर वगैरे भेटत नव्हतं, पुरी भाजी कोणी करत नव्हतं घरी, काय नाही फक्त आमच्या गावी की नाही कसं गरिबी होती ना, पहिलं खूप गरिबी असायची सगळ्यांना माहितीच आहे। आता एक सगळे शिकलेत मोठे झालेत म्हणजे सगळ्यांकडे पैसा आलाय, माणुसकी नाही राहिली। पण पैसा तर सगळ्यांकडे आहे, पैसा कोणी दाखवत नाही पण माणुसकी पण तुम्ही ठेवा थोडीशी, हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते की जरा ठेवा थोडी। आणि आईची आठवण येते, आई खास करून की नाही शेवईचा भात करायची। आणि जसं की मी पहिल्या गुरुवारी केलेलाच होता शेवईचा भात म्हणजे खीर। आणि पुरणपोळ्या तर खास करून ती करायचीच करायची मार्गशीर्ष महिन्यामध्ये, एवढा छान स्वयंपाक करायची तिच्या की नाही। पोळ्याची खूप खूप आठवण येते, कालच आठवण आम्ही काढली होती पप्पा सोबत। आई खूप छान पोळ्या बनवायची, मला पण खूप आठवण येते आईची। तर तेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई पक्का करायची म्हणजे एक गुरुवार की नाही ती पुरणपोळ्या करायची, एवढे छान बनवायची ना विचारू नका। आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा खायचो माहितीये का, उरलेलं सगळं। तेव्हा तर काही फ्रीज नव्हतं पण अन्न त्यावेळेस खराब होत नव्हतं बरं का, राहत होतं चांगलं। एवढं पोल्युशन वगैरे गरमी वगैरे दमट वातावरण नव्हतं, आताच एवढं पोल्युशन झालंय दमट वातावरण तर अन्न सुद्धा खराब होते माहितीये का। आजचं की नाही आज आपण खाऊ शकत नाही असं आहे, म्हणजे आजचं केलेलं की नाही रात्रपर्यंत फिनिश करावं लागतं। पहिलं कसं एक दिवस म्हणजे 2 दिवस सुद्धा आपण खाऊ शकत होतं तर आपलं पोट सुद्धा खराब नाही व्हायचं असं होतं। आता मी बोलायला लागले की खूपच बोलते, काय सांगू। तेच आईची आठवण आहे की पुरणपोळ्या आई करायची खूप छान असं असं। तुम्हाला काय काय सांगू आता, खूप सगळं मनामध्ये असतं आहे की नाही आपल्या। ठीक आहे, तेच आज मी पुरणपोळ्या करणार आहे। तर चला मग आता मी किचन मध्ये जाते, तुम्हाला आधी रांगोळी दाखवते काढलेली अशी साधी सिंपल काढली लवकर लवकर। मग किचन मध्ये जाऊन पुरणपोळ्याचा स्वयंपाक फटाफट बनवून घेते, पुन्हा मयुरी आली की नैवेद्य दाखवील मी, लगेच आम्ही जेवण करणार, अजिंक्यची वाट नाही बघणार असं ना। अजिंक्य तिथे खातो कारण त्याचे मित्र टिफिन घेऊन येतात, अजिंक्य जातात सगळे शेअर करतात ते सगळेजण तर असे। चला मग जाते मी किचन मध्ये। तर इथे अशी छान रांगोळी काढून घेतली बघू शकता, दिवे सुद्धा लावलेत मी एकदम, वरची लाईट सुद्धा लावली आता बघू शकता। छान आहे ना, कमेंट मध्ये सांगा। इथे आपली डाळ अशी शिजून तयार आहे एकदम छान। आता मी की नाही ह्या पातेल्यामध्ये काढून घेणार आणि छान शिजवणार अजून डबल। आपल्या इथे गुळ आहे, हे गुळ मी बारीक करून घेते
आणि ह्याच्यातलं आपल्याला पाणी सुद्धा काढायचंय. हे पाणी काढून की नाही ह्याची आमटी बनवायची आपल्याला. ह्याच्यामध्ये आहे पाणी आतमध्ये. चला मग मध्ये असा गूळ टाकून घेतलाय बघू शकता. आता ह्याला छान शिजू द्यायचंय आपल्याला एकदम भारी भारी म्हणजे बारीक. मी थोडीशी डाळ काढून घेतली आमटीसाठी आणि इथे पण डाळीचं पूर्ण पाणी काढून घेतले असं मी. ह्याने कसं ना आमटी खूपच भारी होणार. आपली डाळ अशी शिजून तयार आहे आणि आपण आता ह्याच्यात काढूया पुरण पात्रामध्ये. पूर्ण काढून घेतली. आता हे ह्याच्यात ठेवूया असं आणि हे की नाही वरती ठेवू आपण. आता हे की नाही आपण ह्याच्यातून काढू असं मस्तपैकी असं गोल गोल फिरून. गरम आहे. मयुरी आताच ट्युशन मधून आली आणि यांची सकाळी ट्युशन आहे आता आहे ना. हा इथं एवढं आपलं असं झालंय पुरण आणि अजून मला हे डबल शिजवायचंय इथे कढईमध्ये असं. तर इथं असं मी घट्ट पुरण करून गेले एकदम छान बघू शकता. हलवत राहायचं याला नाही तर खाली करपू शकते. पुरण आता आपलं तयार आहे बघू शकता. हे कडीनं व्हाईट व्हाईट दिसतंय ना म्हणजे आपलं बघा दाखवते जवळून. म्हणजे आपलं की नाही पुरण एकदम परफेक्ट झाले. आणि या परातीत काढून घेते म्हणजे कसं ना लवकर थंड होईल आणि घट्ट होणार एकदम. इथं असं पुरण मी टाकून घेतले परातीमध्ये. आता आपण हे थंड होऊ देऊ आणि नंतर पोळ्या करू. आता तोपर्यंत भजे आमटी भात सगळं करून घेते मी. इथं मी डाळ बारीक करायले आणि पहिलं पुरण पात्रामधून काढायची ना तर मला लक्षच नाही. आता ते गोड झालंय असं हातानेच बारीक करून घेते आता हे म्हणजे वाटीनं असं एकदम गावठी स्टाईल. आणि इथं फोडणी दिली ऑलरेडी मी. त्याच्यात हे सगळं टाकून घेते. कटाची आमटी नाही आपल्याकडे कटाची आमटी नाही बोलत फक्त आमटीच बोलतात. असे एकदम बारीक असं करून घेते गावठी स्टाईल. चला इथं मी भाज्याला असा कांदा बारीक करून घेतलाय. खूप तिखट डोळ्यातून पाणी येते हे असं. आणि इथे मी कणिक सुद्धा आधीच मळून ठेवले म्हणजे आपलं छान पीठ भिजेल आणि पोळ्या मस्त होतील. तोपर्यंत हे भजे आणि पापड करून घेते. खूपच तिखट कांदा आहे. याला कसं ना असं हे आहे वेगवेगळं करावं लागते. भजे पापड की भजे पुरणपोळी. पुरणपोळी नंतर लास्टला आधी हे करून घेते ना. हा ठीक. तर इथं मी भजे करायले आणि इथे मी की नाही मेल्यामध्ये जी कुरडई घेतली होती ना यात्रेमध्ये ती तळणार आहे आज अशी एकदम. हा इथं भजी होईल तसे छान. थोडेच करणार जास्त नाही. खूप पुरणपोळ्याचा स्वयंपाक म्हणजे ना विचारू नका. खूप टाइम लागतो आणि काय बढिया लागतं पण जेवताना असा हा मन प्रसन्न होतं. की नाही मी ही कुरडई की नाही तळून दाखवते. एवढं फास्ट बघू शकता किती पांढरी आहे ना किती छान आहे हे भारी एकदम. बघा छान आहे ना. बघा ही कुरडई मेलेमधून घेतलेली मी दरवर्षी घेते. थोडी तरी जास्त नाही असे 2च पॅकेट घेतले जास्त नाही कारण घरी मी केलेली आहे जास्त. मुलांना खूप आवडते पण. आणि इथं पेपरवर ठेवली लगेच मी बॅग मध्ये बांधून ठेवणार आपल्या कॅरी बॅग मध्ये. जास्त वेळ पेपरवर नाही ठेवणार कारण हे ऑइल सोकेपर्यंतच फक्त असे. आता इथं मी पोळ्या करून घ्यायला असा पेपर छान आथरलाय कारण पोळ्या करताना की नाही खूपच खिडकी चालू आहे. मी खिडकी बंद करते नाही तर आमचे कपडे दिसणार सुकायलेले आणि शेजारी पण दिसतील. तर पेपर असं टाकून घेतलं कारण पीठ खूप उठते पोळ्या लाटताना. आणि इथं बघा पुरण माझं किती भारी झाले तुम्हाला दाखवते. बघा हे बघा असं पुरण व्हायला पाहिजे हे बघू शकता. आणि काळं का दिसते कारण याच्यात गुळ टाकलाय आपण. एकदम हेल्दी पोळ्या आपण खाणार आणि आम्हाला गुळच आवडतो. हे बघा कसं सुक्क सुक्क झालंय बघा. मयुरी दाखवू ग. पोळ्या पण अशा भारी होणार याच्या. आणि तुम्ही सुद्धा की नाही आणि तुम्ही सुद्धा असंच पुरण बनवा
एकदम बढिया होणार, अशी टेस्ट लागते ना अशा पुरणाची. आपण डबल शिजवतो ना गुळ टाकून, तर की नाही त्याची टेस्टच वेगळी. ती जास्त दिवस टिकतं सुद्धा. 8 दिवस हे पुरण राहू शकतं माहितीये का. पोळी 2 दिवस, म्हणजे आज पोळी केली तर आपण उद्या सुद्धा खाऊ शकतो पोळी असे. आणि मी जास्तच बनवते आता, मी सगळ्याच्या बनवून टाकणार. खूप दिवस झालं पोळ्या बनवल्याच नव्हत्या, है ना मयुरी? हो. ते बघा किती बढिया पुरण झाले ना. चला आता पोळ्या करून घेते लवकर लवकर. हे बघा पहिलीच पोळी आपली छान फुगली अशी, बघू शकता फुगायली हळूहळू. आ हा हा हा, मयुरी काय छान व्हिडिओ काढायली. पहिली पोळी तयार आहे आपली अशी. इथे एक पण पोळी नाही, तीच पहिली होती. पहिलीच पोळी आपली एकदम परफेक्ट झाली आहे. आता एकदम सगळे बनवून घे असे. अजून फुगल्यावर अजून बोलते तुला. ठीक आहे. तर इथं दुसरी सुद्धा पोळी फुगली आहे. टम फुगली अशी एकदम. सर मला ओतून हे करू दे, पलटी करू दे. येस, पोळी फुगली नाही. असं एवढं काय सांगतो मला, एवढं छान वाटते ना. भारी, किती छान दिसते ना. आता असे सगळे करून घे. इथे बघू शकता डम पोळी फुगलीये एकदम छान अशी. आणि इकडे अशा पोळ्या एवढे माझ्या तयार आहेत. तर आज काय की आज माझं नशीब खूप मोठं आहे आणि मनाभावातून स्वयंपाक करायले. आज सगळ्या पोळ्या फुगतायत माझ्या, सगळ्याच. माहितीये का, बघ किती सुंदर दिसतीये. आज एकदा फुलायली, अजून डबल हे व्हायली. ह्याला म्हणतात सुग्रण. मला आईची खूप आठवण येते असं स्वयंपाक करायला ना. आईपासूनच आपण शिकलो ना. आज तीच नाही बघायला, वरून बघते ती, आशीर्वाद देते मला. आई सारखं तर कोणीच नटत नाही माहितीये का. आई तर माझी एवढी नटत असेल विचारू नका. मला पोळ्या तर कधी मी आयुष्यात कधी पोळ्या केल्या नाही. लग्न झाल्यावरच मी शिकले पोळ्या माहितीये का. चला आता हे एवढ्या अशा झाल्यात माझ्या करून. आता अजून अर्ध्या बाकी आहेत. आता करून घेते फटाफट, उशीर होतोय आपल्याला. इथं बघू शकता तुम्ही माझा स्वयंपाक होत आलाय. पोळी ही सुद्धा डम फुगली एकदम, बघू शकते. ऑलमोस्ट सगळा आता स्वयंपाक झालाय. आता की नाही देवाला वाढून घेते, मग आम्ही नंतर जेवू. आणि असं आमच्या गावी होतात ना की पीठ तरी उरायला पाहिजे, नाही तर पुरण तरी उरायला पाहिजे. तर माझं पीठ उरलंय आता, बघू शकता. इथं कसं काय चालली क्रॉस मध्ये. तर इथं आजी केला थोडस मीठ ठेवलंय पुरण खायला, कारण तो ट्युशनला गेलाय त्याच्यासाठी ठेवलंय. मयुरीने 1 वाटी भरून खाल्लंय ऑलरेडी. दाखवायचं होतं पुरण. एवढं पीठ उरलंय माझं आता. त्याच्या रात्री चपात्या करीन. असा स्वयंपाक झालाय. हे दाखव मयुरी तिकडे. दाखवलं मी. माझी मयुरीला कंटाळायला शूट करायचा. ठीक आहे चला मग आता झाला सगळा स्वयंपाक. खाता घेऊन येते. बघू शकता किती पसारा झालाय, पूर्ण खाली सुद्धा घाण झालीये. इथं मी असं ताट केलंय, बघू शकता. आणि की नाही आमचे शेजारचे अंकल आहे, त्यांना पोळ्या खूप आवडतात. त्यांना मी देणार आहे, म्हणजे मयुरी नेऊन देणार. मराठीचे आपले खूप छान आहे. तर मयुरी चल दे. आणि दूध भात वगैरे काय नाही देणार त्यांना, फक्त पोळी आणि आमटीच आवडते. आणि भजी सुद्धा नाही देणार, कारण भजी खूपच कडक झाले तर थोडं वयस्कर आहेत ते. तर ते ऑइली खात पण नाहीत माहितीये का. ते बोलतात मी ऑइली काहीच खात नाही. त्यासाठी फक्त पोळी, 2 पोळ्या, 2 जणच राहतात. आणि आमटी आणि आपल्या घरचे असे पापड हे देणार आहे. समोरचं दार वाजवते. अंकलला बोल लगेच ताट दे. असे लगेच ताट द्यायला सांग, नाही तर अंकल देत नाहीत. तर आताच माझा स्वयंपाक हे झाला आणि आमचे शेजारी अंकल आहे त्यांना ताट दिला. आणि मी बोललो की लगेच रिटर्न आण. आणि कारण की नाही तुला तर माहिती आहे मयुरी, त्यांना असं काय दिलं ना जेवायला वगैरे तर ते रिटर्न ताट कसं देतात माहितीये का. 5-6 वडापाव, केक, चॉकलेट, वेपर असं ताट असं
टम भरून ताट देतात. तर असं आहे, त्याच्याने मी मुलं मयुरी लगेच घेऊन ये, त्यांच्याकडे ताट राहिले की असं आम्हाला भरून देतात ह्यांना खायला. मग काय करणार ना, देतात तर ठीक आहे, प्रेम आहे त्यांचं. कधी कधी नकोही वाटतं आहे की नाही. बरं ठीक आहे, आता ते सांगितलं तुम्हाला सिक्रेट आमचं शेजाऱ्यांचं. आता देवाला नैवेद्य दाखवते आणि लगेच आम्ही जेवण करणार. खूप उशीर होतोय, आजी की अजून सुद्धा आला नाही बघा, खूप उशीर झालाय. चला मग. इथं मयुरी आता पोथी वाचते. राणी रूपाने सुंदर होती, सुशील होती आणि पतिनिष्ठ होती. राणी ऐकून 8 अपत्य केले, 7 पुत्र आणि बावी तुझे संसारी नाते नाते वारी वारी जन्म मरणाचे वारी, हरी पडलो आता संकट निवारी, जय देव. तर असं मी नैवेद्याचं ताट बनवून घेतले. आता मयुरी की नाही दाखवणार. आता म्हणजे 5-10 किंवा 15 मिनिट राहू देते, पण 60 मिनिट घेणार. तर आता 15 मिनिट झाले आहेत. मला राहत नव्हतं खायचं कसं नाही कसं काय, म्हणून आता मी एक घास सोडला आहे. मी दुधाबरोबर नाही. दादा पण तसाच आहे. आजोबा खायचे ग तुझे? मला आजू असं नाही माहिती काय ना, पण मी थोडंच त्यांना बघितलं, मला थोडंच आठवतंय. बरोबर माहित होतं की ते पण असं खायचे, पण मला आपोआप सवय लागली, कारण हे गोड म्हणून डोकं दुखतं ना, म्हणून तिखट कसं खाते. हो, हिनं सुरू केलं नैवेद्याचं ताटच. आम्ही पण लहानपणी असंच खायचो मयुरी, देवाचंच ताट खायचो, मजा येते आहे ना. सांगते म्हणजे ना, देवाचं ताट असते ना, ते पुरणपोळ्या दुधी त्याच्यासाठी सारखं लागतं, पण देवापाशी फुले ना लयच भारी लागते. भारीच लागते, वेगळंच लागते. पाणी नॉर्मल असतं ना, काही गोड लागणार पाणी पिल्यावर. पाण्याची चव सुद्धा वेगळीच लागते आहे ना, गोड लागतं पाणी. माझी मुलं अशीच आहेत एकदम वेगळी. हा ठीक आहे, जेव मग. तर माझा आजी की आला घरी आणि त्याला विश्वास बसत नाही. हो तेच सांगायले ना, तुला विश्वास बसत नाहीये की मी पुरणपोळ्याच केल्यात म्हणून. बघा एकटीने एवढा स्वयंपाक केला बघा. हो रे, मिस केला स्वयंपाक, मिस केला शूट, मिस केला. मयुरी ट्युशन आली 11:30ला, मग तिनं काही शूट केला असं. हो रे, येते एनर्जी एक दिवस, देव देतो शक्ती. तुला आवडते ना पुरणपोळी माझ्या बाळाला? माझा हिरो कसा दिसतोय? क्लासेस मध्ये नुसतं पोरं शिकवतात, पार्टी दे पार्टी दे. कशाची पार्टी? 1000च्या वर सबस्क्राईबर. हो सबस्क्राईब करा, अजून तुमच्या फॅमिलीला सगळ्यांनी फोन करा, सबस्क्राईब त्यांनी केलं, त्यांच्या फॅमिली मेंबरला सांग ना. पण नाही पहिले ते बोलत पार्टी द्या पार्टी द्या. हे चल बाबा, पार्टी फार्टी काही नसती. तू थांब नव्हतीस. जाऊ दे बरं, माझं डोकं खाऊ नका, आता मला लय काम आहे. तुला जेवण नाही करायचं आता? पुरणपोळी सोडू तू दुसरंच बोलतोय अजिंक्य. तू आधी काय बोलला? पुरणपोळी केली बाबा, उड्या मारत होता. पोरं म्हणतात ना की तुझं चॅनल चालेल म्हणून मी बोललो की तुम्हाला पण एक दिवस व्हिडिओ मध्ये घेणार, सगळी घाबरते. कुठं चॅनल अजून नाही एवढं चलत रे अजून आपलं, ते तिकडे गेलं. ते विषय ते काय बोलतात, आम्हाला एक्सपोज करू नका, हात पाय जोडतो. म्हणजे काय ते गाजतील ना सगळीकडे, काय गाजतील? अभ्यास करा, तुमचा अभ्यासाचं वय. मी एक टाइमपास पण करायला भूक लागली. चल जेवण कर, जेवण कर. चल केलंय तर जेवाय दिलंय मी. आणि काय काय खातोय? छान झालेत. आणि पोळी आमटी खातो अजिंक्य आहे ना, दूध नाहीये बघा, दूध बिलकुल नाही. आणि ते वाटीमध्ये बघ काय ठेवलंय तुला, बघ दाखव इकडं. ते पुरण ठेवलं ना, थँक्यू तर बोल. हो पुरण ठेवलंय, पुरणपोळी करण्याच्या आधी पुरण खातो आम्ही. हो खातीत, आता काय करू, ह्यांना सवयच आहे. त्यासाठी मला अजिंक्यची आठवण आली, त्यासाठी ठेवलं. आधीपासून सवय, जेव्हापासून करेल. लहान होती तेव्हापासून बोल. अजिंक्य जेवतोय आणि माझे भांडे सुद्धा घासणं झालेत. मी क्लीन ओटा हे सगळं लगेच करून घेतला. मी अशी आराम करत नाही,
मला किचन घर स्वच्छच मला पाहिजे. पण घर स्वच्छ पाहिजे. हो खरंय. माझी मुलं पण स्वच्छच आहे. थकून गेले रे बोलायला म्हणजे चुकते. इथे कचरा दिसणार मला आवडत नाही बिलकुल. नाही बिलकुल नाही. फक्त चपला ठेवायला कंटाळा करतात. कोणी काम करत नाही तर मलाच करावं लागते काम. हो कधी कधी करतो अजिंक्य मी जरा आराम केल्यावर. तर तुम्हाला किचन सुद्धा दाखवते. मी सगळं क्लीन केलं एकदम. भांडी केवढी होती घासलेली ते सुद्धा दाखवते. गोड झालंय. चला छान झालंय. काळा गुळ की काळाच होता गुळ, पिवळा नाही. पिवळ्यामध्ये केमिकल असते तर काळाच टाकलेला. हो ठीक आहे. चला मी जाते किचन मध्ये. तुम्हाला दाखवते आता किचन किती स्वच्छ केलंय मी. बघू शकता भांडे केवढे पडलेत. हे बघा एवढे आणि स्वच्छ असं क्लीन केलंय घर. म्हणजे किचन. आणि इथं स्वयंपाक असा उरलेला. इथं भजे एवढे भजे उरले. आणि पोळ्या आपण जास्तच बनवतो. बघा इथं पोळ्या असं. आणि इथं आमटी सुद्धा आहे बघा. आणि चम्मच आता अजिंक्यला देताना भरलेला. आणि हे जाम बघा. जाम कापला होता तर अजिंक्यच्या पप्पाने खाल्लाच नाही. मी अर्धा खाल्ला 11 वाजताच. कारण मी उपवासच होता ना एकदम पोटात कसं तरी होत होतं. मी जाम खाल्लेला आणि त्यांना सुद्धा अर्धा ठेवला कारण त्यांना खूप आवडतो. म्हणजे मयुरीच्या पप्पाला. आणि त्यांनी खाल्लाच नाही. बोलले की आता एवढा छान स्वयंपाक केलाय तर तो जाम कशाला खाऊ आहे की नाही. तर असं आहे. आणि त्यांनी खाल्लाच नाही. आता मीच खाते संध्याकाळी 5-6 वाजता. रात्री नाही खायचा. रात्री खाल्लं तर सर्दी होऊ शकते आपल्याला माहिती का. कारण थंड असतो जाम. चला आता जाते हॉल मध्ये. राजू मी इथे येऊन बसले अजिंक्य जवळ. मस्त झालंय पुरण आणि पुरणपोळी आहे आमटी. थँक्यू. मन भरलं ना. ठीक आहे. किती महिने झाले आपण का खरं सांगू धोंडेच्या महिन्यात केलेलं पुरण. पप्पाला धोंडे खाऊ घातले होते ना त्यावेळेस. म्हणजे तुझे आजोबा करायचे ना मग. आता नसते धोंडे ते 1 महिन्यात असते अजू. नाही आता असंच असंच म्हणे. असंच टाइम लागतो ना बेटा त्याला करायला. मग तुम्ही घरी नव्हतात. कोणी नव्हतं आज घरी हेल्प करायला. माझे क्लासेस आता एक्झाम. ठीक आहे मग चला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक share. शेअर सबस्क्राईब करा. प्लीज माझे व्हिडिओ सगळे बघा. पहिले पण व्हिडिओ बघा. मागे जा फॉरवर्डला जा. प्लीज मला सपोर्ट करा. प्लीज खूप मेहनत घेते मी. प्लीज हाऊस वाईफला हे काय सांगा तुम्हाला. जाऊ द्या. रिपीट बाय 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 बाय.